नमस्कार. श्री स्वामी समर्थ. श्रुतीज इको क्राफ्ट या माझ्या रांगोळीच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आज हा व्हिडिओ करण्यामागचा छोटंसं एक कारण आहे. दत्त जयंतीला मी एक व्हिडिओ केला होता. त्यात रोज एक व्हिडिओ मी एक शॉर्ट्स ॲटलिस्ट रोज अपलोड करायचा प्रयत्न करते. आणि दत्त जयंतीच्या दिवशी मी रांगोळी काढायला घेतली आणि देवासमोर जो सेटअप लावलेला असतो, ज्याच्यावर मी सध्या एक सिरीज चालू केली आहे की देवासमोर काढायची छोटीशी रांगोळी. तर त्या रांगोळीसाठी मी सेट लावला होता, कॅमेरा चालू केला होता, पण डोक्यात अजिबात काहीही विषय नव्हता की आज रांगोळी कुठली काढायची. सुचत नव्हतं बेसिकली की काय काढावं आज. आणि अशा वेळी सेट लावला, कॅमेरा चालू केला आणि देवासमोर उभी राहिले की मला तर काय सुचत नाही आहे देवा, आज काय काढायचं ते काढून घे तू माझ्याकडून. आणि मग काय झालं की 2 वेळेस मी कॅमेरा बंद केला. मला काय सुचत नव्हतं. शेवटी देवाला प्रार्थना केली की देवा, मला उद्याचा व्हिडिओ टाकायचा आहे, काहीतरी काढून घे, माहिती नाही मला मी काय करणार आहे ते. आणि मग परत कॅमेरा सुरू केला आणि देवाच्या पाया पडले आणि हातात रांगोळी घेतली. तर या सेटवर 3 डॉट टाकले. 3 डॉट टाकले तोपर्यंत मला काहीही सुचत नव्हतं की मी काय काढणार आहे. आणि अचानक 3 डॉट बघितल्यावर माझ्या मनात आलं आणि एकदम क्लिक झालं की नाही, स्वामींनी मला काहीतरी सुचवलं आहे. आणि मी त्या 3 डॉटपासून दत्तमूर्ती साकारण्याचा प्रयत्न केला आणि ती माझ्या पूर्ण यूट्यूब फॅमिलीला इतकी आवडली. ती कल्पना खूप जणांना खूप जास्त आवडली आणि सगळ्यांना त्यांनी अगदी भरभरून त्याला व्ह्यूज आलेत, त्याला लाईक्स आलेत, त्याला कमेंट्स आलेत. माझ्या पर्सनलवर पण खूप कमेंट्स आलेत आणि प्रत्येकाने मला हे विचारलं की हे तुला सुचलं कसं. तर मला ते अजिबात सुचलं नाही, स्वामींनी ते करून घेतलं. तर त्यांची कृपा आहे. अशा पद्धतीनं त्या दिवशी ती रांगोळी पूर्ण झाली आणि 3 डॉटपासून दत्तमूर्ती साकारता आली मला. या व्हिडिओला सगळ्यांनी खूप जास्त प्रेम दिलं आहे. 3 लाखाच्या जवळ, त्याच्यापेक्षा जास्त याला व्ह्यूज आलेत. लाईक्स पण त्याला 1.8Kच्या जवळपास लाईक्स आलेत. आणि कमेंट्स तर मला खूप आलेत, पर्सनलवर कमेंट्स आलेत. त्यामुळे सगळ्यांचे खूप मनापासून धन्यवाद. आणि धन्यवाद म्हणण्यासाठीच आज मी हा व्हिडिओ करत आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की ही जी रांगोळीची सिरीज चालू केली आहे की देवासमोर काढायच्या छोट्याशा रांगोळ्या, तर बेसिकली याच्या मागचा उद्देश असा होता की प्रत्येकालाच रांगोळी काढता येते असं नाही. तर मी माझ्या चॅनलवर शक्यतो प्रयत्न करते की प्रत्येकाला रांगोळी काढता यावी. सोपी पद्धत, सोपी ट्रिक काही असेल तर अशा पद्धतीनं मी रांगोळी काढण्याचा प्रयत्न करते की ज्यांना अगदी काही येत नाही किंवा अगदी छोटंसं काही येतं तर त्यांना ॲटलिस्ट आपल्या घरात देवासमोर काढता यावी रांगोळी. आणि आजकाल तुम्ही पाहत आहात की रेडीमेड रांगोळी निघाल्यात, खूप सारी व्हरायटी आहे त्याच्यात. मीही करते त्या रांगोळ्या. पण स्वतःच्या हाताने देवासमोर छोटीशी का होईना एक सोपी रांगोळी जरी काढली ना, तर त्याचं जे समाधान आणि त्याचा जो आत्मिक आनंद आहे ना, तो खूप जास्त आहे. तर तुम्ही हे नक्की करून बघा. तुम्हाला आवडत असेल तर नक्की काढून बघत जा रांगोळ्या. आणि ज्यांना आवडतं त्यांना शेअर करा माझं चॅनल. तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. असंच माझ्या चॅनलवर प्रेम करत राहा. श्री स्वामी समर्थ. खूप मनापासून सर्वांचे धन्यवाद. थँक्यू.